क्या पुलिस आ रही है? रुको इधर, आप रुको इधर, बैठो, शांति से बैठो। आप गाड़ी में नहीं बैठेगा, क्या करेगा? ऐसे बात नहीं करने का। हॉस्पिटल हाँ? जा रहे, तबीयत खराब है। हाँ? हरामखोर। आप ये हाथ नहीं लगाने का मेरे को, आएगा समझ में। लड़की का फोटो नहीं खींचेगा। हाथ नहीं लगाने का। क्या करेगा? क्या करेगा? साले अपनी कितने कितने वीडियो बनाएगा? हाँ? बनाना अरे? बनाना ये कौन बनाना, सी कितने वीडियो हाँ? बनाएगा? मार क्यों रहे आप? वीडियो मार क्यों बनाएगा, मैं तेरे रहे? को मार क्यों छोड़ूंगा रहे? नहीं। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। बरसोवा ट्रैफिक पुलिस से बहस करने और पुलिस को मारने के मामले में 3 लोगों पर एफआईआर दर्ज की गई है। मामला डीएन नगर का है। पूरा मामला चालान काटने को लेकर शुरू हुआ था। जानकारी के अनुसार ड्यूटी पर मौजूद ट्रैफिक पुलिस ने एक कार को रोका, सीट बेल्ट नहीं लगाया था। ट्रैफिक पुलिस चालान करने लगी, तभी कार से 2 बुजुर्ग, एक लेडीज और एक जेंट्स उतरे और बहस करने लगे। बहस होते देख ट्रैफिक पुलिस ने वीडियो बनाना शुरू कर दिया, जिससे दोनों बुजुर्ग और भड़क गए। यहां तक कि बुजुर्ग महिला ट्रैफिक पुलिस पर हाथ उठा दिया और यही दोनों बुजुर्ग के साथ कार ड्राइवर को भी भारी पड़ गया और इनके खिलाफ एफआईआर दर्ज की गई है। ट्रैफिक पुलिस के सीनियर पीआई गणेश आंधे ने इस पूरे मामले को लेकर क्या कुछ जानकारी दी है, आपको सुनाते हैं। सर, काल दिनांक 13/8/2024 रोजी आमचे डी नगर पोलीस वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार गणेश सोनावणे हे 4 बंगला अंधेरी पश्चिम या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करत होते। त्यावेळेस 19 वाजेच्या सुमारास, म्हणजे संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास एक डस्टर कार चालक चालवून येत होता महाडाच्या दिशेने। त्याच्यात पुढे बसलेली व्यक्ती, महिला व्यक्ती, हिने सीट बेल्ट घातला नव्हता। निदर्शनास आल्याने त्यांनी हाताने थांबवण्याचा इशारा केला, परंतु सदर ही कार थांबली नाही। त्यावेळेस कार ही अंमलदाराच्या समोरून जाताना त्याने वेळावाकडा असा इशारा केला आणि पुढे जाऊन कार थांबली। त्यानंतर त्या कारमधनं महिला, त्या पाठीमागे बसलेले एक पुरुष आणि चालक अशी तिघही उतरून आमचे जे पोलीस अंमलदार कर्तव्य करत होते वाहतुकीचे नियमन, त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्याशी हुज्जत काढू लागले की एका फोटो निकाल रहे हो क्या है, असं वगैरे शिवीगाळ, अपशब्द। आणि आमचे अंमलदार कर्तव्य करीत असताना, त्याची कारवाई करत असताना त्यांनी महिलेने, त्यातल्या एका महिलेने आमच्या त्या अंमलदार याच्या छातीवरती धक्का मारला, तसेच गालाने चापट मारले आणि अतिशय अपशब्द, घाणेरडे शब्द त्या तिघांनीही वापरलेले। त्यावेळेस आमचे आलेले तिकडचे पोलीस, त्या ठिकाणी वर्सोवा पोलीस स्टेशन आणि इकडं नागरिक वगैरे हे देखील समजावण्याचा प्रयत्न करत होते त्यांना, परंतु ते कुठल्याच ते त्या ठिकाणी सदर महिला व ते इतर 2 पुरुष हे असभ्य वर्तन करीत असताना, गैरवर्तन करीत असताना, आरडाओरडा करीत असताना त्यांना शांतता राखण्याची समज देत होते पोलीस अंमलदार, परंतु ते कोणी ऐकतच नव्हते आणि तसेच इतर नागरिक देखील त्यांना समजवत होते, परंतु ते कुठल्याही मनस्थितीत ऐकण्याच्या तयारीत नव्हते। आमच्या पोलीस अंमलदार हे कायदेशीर कर्तव्य करीत असताना त्यांच्यावरती हल्ला केला व कायदेशीर कामात अडथळा आणला, म्हणून आम्ही कारवाई करता वर्सोवा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्यावरून गणेश सोनावणे यांनी वर्सोवा पोलीस ठाण्याने 452/2024 अन्वये गुन्हा दाखल केलेला व सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे।